जय शिवराय मित्रांनो, अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा जीआर आज 5 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आलेला आहे। परंतु मित्रांनो, हा जीआर निर्गमित करत असताना राज्य मंत्रिमंडळाची मिळालेली मंजुरी आणि आजचा शासन निर्णय याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे। याच्यामध्ये दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा कालावधी बदलण्यात आलेला आहे, दिल्या जाणारे अनुदान बदलण्यात आलेले आहे आणि आजच्या जीआरच्या माध्यमातून नेमके कोणते शेतकरी पात्र होणार आहेत, किती अनुदान दिलं जाणार आहे, याच्यासाठीची कालमर्यादा काय असणार आहे, हे सविस्तर असं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्या संदर्भातील हा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता। राज्यातील सहकारी दूध संघ आणि खाजगी दूध प्रकल्पामार्फत संकलित होणाऱ्या गाई दुधाकरता दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये इतका अनुदान देण्यात येणार आहे। म्हणजे खाजगी संघ आणि सहकारी दूध संघ या दोन्ही संघातील संकलित होणाऱ्या दुधाला हे अनुदान दिलं जाणार आहे। मात्र हे अनुदान देत असताना मंत्रिमंडळ मंजुरीच्या जी बैठक होते, या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार 29 रुपये प्रति लिटर इतका दर ऑनलाईन पद्धतीनं शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करावा, अशा प्रकारे एक निर्देश देण्यात आलेले होते। परंतु आजच्या शासन निर्णयामध्ये सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3.5 फॅट आणि 8.5 SNF या गुण प्रतिकरता किमान 27 रुपये प्रति लिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्याच्या वैयक्तिक बँक खात्यावरती रोख विरहित पद्धतीनं अर्थात ऑनलाईन पद्धतीनं अदा करणं बंधनकारक राहणार आहे। आणि या शेतकऱ्यांना शासनामार्फत रुपये 5 प्रति लिटर बँक खात्यावरती थेट डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहेत। याच्यामध्ये फॅट 3.5 आणि SNF 8.5 या गुणप्रतीपेक्षा प्रति पॉइंट कमी होणाऱ्या फॅटला फॅट आणि SNF करता 30 पैसे वजावट करण्यात येईल, तर प्रत्येक पॉइंटच्या वाढीकरता 30 पैसे वाढ करण्यात येणार आहे। सदर योजनेच्या अंमलबजावणी करता बँकेमार्फत विशेष सॉफ्टवेअर विकसित करून त्याद्वारे अनुदान दूध उत्पादक शेतकरी यांच्या बँक खात्यावरती डीबीटीद्वारे वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। 2023 नोव्हेंबर महिन्यामध्ये जे संकलन झालेलं दूध होतं, हे दूध 149 लाख लिटर प्रतिदिन इतकं होतं आणि याच्यासाठी 5 रुपये अनुदानानुसार 230 कोटी रुपयाचा निधी या शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये जर काही घट झाली, वाढ झाली, तर त्याच्या रकमेतील बदल हे त्या कालानुरूप बदलले जातील। ही योजना जी आहे ती आता 1 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 च्या ऐवजी 11 जानेवारी 2024 ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधी करता राबवली जाणार आहे। म्हणजे याच्यात जवळजवळ 1 महिन्याचा कालावधी कमी करण्यात आलेला आहे। मंत्रिमंडळ मंजुरीमध्ये 1 जानेवारी पासून ही योजना सुरू करण्यात येईल अशा प्रकारे सांगण्यात आलेलं होतं। त्याच्याऐवजी आता ही योजना 11 जानेवारी पासून सुरू होईल आणि 10 फेब्रुवारी पर्यंत याचा कालावधी असेल। म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना फक्त आता 1च महिन्याचा अनुदान दिलं जाणार आहे। आता हे अनुदान देण्यासाठी सुद्धा खूप साऱ्या अटी शर्ती देण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास यांच्याकडे अर्ज करणं बंधनकारक राहील। म्हणजे आता याच्यामध्ये दूध संघाकडून, खाजगी दूध कंपन्यांकडून अर्ज जाणं सुद्धा बंधनकारक असणार आहे। डीबीटी करण्यासाठी सुद्धा एक महत्त्वाची अट देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्याचं बँक खातं हे त्या शेतकऱ्याच्या आधार कार्डशी आणि पशुधनाच्या आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे। त्याची पडताळणी संबंधित जिल्हा दुग्ध विकास अधिकारी, सहाय्यक निबंध सहकारी संस्था यांच्या मार्फत, यांच्या समितीमार्फत करण्यात येईल। सदर अनुदानाची रक्कम 3 हप्त्यामध्ये म्हणजे 10 दिवसाची जी पगार असते, या 10 दिवसाचा देय अदायगी करून 1 महिन्यासाठी या 3 हप्त्यामध्ये हे अनुदान दिलं जाणार आहे। योजनेमध्ये सहभागी झालेले सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी दूध खरेदीबाबतचे अभिलेख दररोज अद्ययावत ठेवणं आणि संबंधित जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांना देणं सुद्धा बंधनकारक असणार आहे। याची शहानिशा केल्यानंतर अंतिम अनुदानाची अदायगी केली जाणार आहे। आणि हे दूध अनुदान देत असताना जर काही अनियमितता झाली तर या अनुदानाची रक्कम व्याजासह शासनाच्या माध्यमातून वसूल करण्यात येणार आहे। इतर राज्यातून दूध संकलित केलेल्या दुधाला अनुदान राहणार नाही। हे अनुदान केवळ राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना लागू राहणार आहे। सदर योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याकडील दुधाळ पशुधनाची जी जनावरांची नोंदणी आहे, जे एअरटॅग आहेत, ते महाराष्ट्र राज्यामध्ये INAPH भारत पशुधन पोर्टलवरती असणं बंधनकारक असणार आहे। म्हणजे ज्या जनावरांचे टॅग लागलेले आहेत, अशा टॅग लागलेल्या दुधाळ जनावरांसाठीच या दुधाच्या अनुदानाची स्कीम लागू राहणार आहे। शेतकऱ्याचे आधार लिंक बँक खात्याची पशुधनाच्या INAPH भारत पशुधन पोर्टलवरती नोंदणी करण्यात यावी, अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या अशा अटी शर्ती देण्यात आलेल्या आहेत। आणि याच अटी शर्तीच्या आधारे आता शेतकऱ्यांना 11 जानेवारी 2024 पासून 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत प्रति लिटर 5 रुपये या प्रमाणामध्ये हे अनुदान दिलं जाणार आहे। तर मित्रांनो, मंत्रिमंडळाची मिळालेली मंजुरी आणि आजच्या शासन निर्णयामधील ही तफावत नक्कीच शेतकऱ्यांना या ठिकाणी कुठेतरी नाराज करणारे आहे।
कारण अशा पडलेल्या दुधाच्या भावावरती एक दिलासा म्हणून शेतकरी मोठ्या अपेक्षाने या अनुदानाकडे पाहत होते। तर मित्रांनो, अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय होता जो आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।